लाईव्ह बुलेटिन, परिपूर्ण सत्यता. मावळ सत्य लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. मावळ तालुक्याला निसर्गाचं भरभरून वरदान लाभले. मावळ तालुक्यात शेकडोंच्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत आहेत. वर्षा विहारासाठी धबधब्याच्या विहारासाठी अनेक पर्यटकांची आपसूक पावलं मावळ तालुक्यात येतात. मावळ तालुक्यात हेरिटेज वॉक हा देखील पर्यटनाचा नवा फंडा पुढं आला आहे. लोणावळा खंडाळ्यामध्ये तर पर्यटकांची रीग लागलेली असते. त्या पाठोपाठ अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ याही भागात पर्यटक येत आहेत आणि जात आहेत. मावळ तालुक्यातलं पर्यटक अधिक समृद्ध करण्यासाठी मावळ तालुक्याच्या पर्यटन वाढण्यासाठी जलपर्यटन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं आणि जलपर्यटनात देखील रोजगाराच्या अनेक संध्या उपलब्ध होऊ शकतात असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. लोणावळा येथे जलसन्मान यात्रेच्या निमित्तानं आलेल्या अजित पवार यांनी मावळ तालुक्यातल्या धरणांवर प्रकाशझोत टाकत मावळ तालुक्यातलं जलपर्यटन अधिक वाढू शकतं असं स्पष्ट केलं. आपण पाहतोय हा सगळा परिसर टाटा धरणाच्या ठोकळी धरणाचा आहे. मावळ तालुक्यात टाटाची ठोकळवाडी, शिरोता, सोमवडी, वलवण आणि भुशी 5 धरणं आहेत. आंध्रा, वाडिवळे, पवना, कासरसाई यासारखी शासनाची धरणं आहेत. या सगळ्या धरणांचा उल्लेख करीत अजित पवार यांनी मावळ तालुक्यातलं जलपर्यटन करणं शक्य असल्याचं स्पष्ट केलं. शासनाच्या धरणांच्या बाबतीमध्ये तातडीने निर्णय होऊ शकतो, मात्र टाटा धरणात जलपर्यटनाबाबतीत टाटाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या बाबतीतला निर्णय घेण्याचे सुतोवाच देखील अजित पवार यांनी केले. आम्हा सगळ्या मावळकरांची आता हीच जबाबदारी आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी स्पष्ट केलेल्या जलपर्यटनाच्या बाबतीत आम्हा सगळ्या मावळकरांनी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आजी माजी लोकप्रतिनिधी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सर्वांनीच मावळ तालुक्याचं जलपर्यटन वाढीसाठी पाठपुरावा केला तर मावळ तालुक्यात आता येणाऱ्या पर्यटकांच्या तुलनेने दुप्पटचं पर्यटक मावळ तालुक्यात येतील आणि मावळ तालुक्याचं पर्यटन अधिक समृद्ध होतील हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.